चषक 2024. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि फिंगर अप, फलंदाज झालाय बाद. सुहास बॅक टू द पवेलियन. लागतोय हा पहिला मोठा धक्का RKCC चिखलवाडी या संघाला. फलंदाज सुहास बॅक टू द डगआउट. बॅट्समन येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. दिनेश ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. गवत भरपूर आहे त्यामुळे चेंडू जागेवरतीच थांबतोय. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. आदरणीय विश्वास दळवी साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. ऋत्विक विश्वास दळवी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन. दरम्यान येतोय हा वाईट बॉल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. मेन पंच आपण पाहतोय एक नामवंत क्रिकेट पंच आहेत सादिक राजापूरकर सर आणि स्क्वेअर लेगचे पंच सागर मोरे सर. यावेळेस पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. एक आमचे समालोचक मित्र देखील आहे सागर मोरे सर विक्रोलीचे. आणि हे पंच आपण पाहतोय सागर मोरे सर स्क्वेअर लेग पंच. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत परंतु स्वतः विकेट किपर जात आहेत चेंडूवरती. मिळते फक्त एकच धाव आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. चौकार षटकारांपासून वंचित ठेवलेला आहे गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये सुभाषने. चांगली गोलंदाजी. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. फुल टॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1/7. मास्टर पवन थोडंसं थांबवतोय. एक विनंती असेल बघा खेळाडूंना की जो डगआउट आहे स्पेशल डगआउट आहे तिथे फक्त संघच बसणार आहे बॅटिंग करणारा. त्याच्या व्यतिरिक्त कोणता आढळला कोणता पाठीराखा कोणताही समर्थक आढळल्यास त्या संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. फक्त 9 खेळाडू तिथे बसतील कारण की 2 खेळाडू आतमध्ये बॅटिंग करतायत त्यामुळे 9 खेळाडू तिथे बसतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कोणताही समर्थक कोणताही प्रेक्षक त्यांचा पाठीराखा आढळल्यास त्या संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. नवीन गोलंदाज आहे अक्षय. यावी चांगला चेंडू आहे. खूप आधीच खेळतात. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 7 आहे. आमच्या सोबत आमचे गुणलेखक मित्र जितेंद्र गोपाल आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जातं आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फुटवर्कचा वापर केलाय. क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल सुरू आहे आणि बॅकअप नाहीये. लेझी क्रिकेट मी तर म्हणेन कारण की बॅकिंगसाठी कोणी आलं नाहीये. आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत.
फिल्डिंग वैभवने खूप चांगली केली होती, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही असं वाटतंय, कारण की जिथे 2च धावा होत्या तिथे मात्र मिळतात या 4 धावा. धावसंख्या 4ने पुढे जाईल. इन डबल फिगरमध्ये, मॅजिक फिगरमध्ये 11. अक्षय पुन्हा एकदा राईट आर्म वर द विकेटने. यावेळेस फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. खराब क्षेत्ररक्षण. जणू का या फटकेचे चटके लागलेत. सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. फलंदाज सुशांतच्या बॅटमधून. संख्या आहे 15. चांगली पार्टनरशिप बनवताना आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू आहे. पंचांनी नो चेंडू, बीमर चेंडू घोषित केलेला आहे. एक धाव झाली पूर्ण. धावबाची संधी. विकेट डोक्यामध्ये. पाहावं लागेल काय घडलं मैदानावरती. No+2 मिल्टील्या चेंडूवरती 1 रन शॉट आहे, त्यामुळे No+1 मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आहे 17. पुढील चेंडू फ्री हिट आहे. सुशांत आणि दिनेशने चांगली पार्टनरशिप बनवली, कारण की सुहास 0वरती बाद झाले होते. कोणतेही योगदान आपल्या संघासाठी त्यांनी दिलं नाहीये, त्यामुळे एक चांगली पार्टनरशिपची गरज आहे. ती पार्टनरशिप बनवताना आपण पाहतोय सुशांत आणि दिनेशला फ्री हिटचा इशारा येतोय. गोलंदाज अक्षय. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. वाईड बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा फ्री हिट असेल या चेंडूवरती. फ्री हिट आहे. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. दिशेपासून भरकटतायत. दिशाहीन गोलंदाजी आणि पंचांनी दंडित केलंय. दिशा खराब तर दशा खराब होईल या मॅच मध्ये. धावसंख्या 1ने पुढे जाईल. नेक्स्ट मॅच आहे अजय हनुमान क्रिकेट संघ ससेगाव आणि त्यांना फाईट करेल श्री काळम्मादेवी स्पोर्ट्स उदगिरी. या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. पुन्हा एकदा क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. उदगिरी आणि ससेगाव या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय मिड ऑफच्या दिशेने आणि मिळते फक्त 1च धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार दिनेशच्या बॅटमधून. संख्या आहे 26 धावा. 13.00च्या सरासरीने बनवल्या त्या पहिल्या 2 षटकांमध्ये 26 धावा.
तिसऱ्या षटकामध्ये येतो गोलंदाज वैभव. खूप चांगली पार्टनरशिप दिनेश आणि सुशांतने केली या सामन्यामध्ये. कमबॅक करावा लागेल नवलाईवाडी या संघाला. चिखलवाडी संघ प्रथम बॅटिंग करतोय. सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. येतोय हा डॉट बॉल. पहिला चेंडू चांगला हाताळलाय गोलंदाज वैभवने. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती आपण पाहिला. डॉट चेंडूची समाप्ती. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. यावेळी ड्राईव्ह केलेला आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. मिड ऑफला चेंडू थांबतोय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येत आहेत. मिळते फक्त एकच धाव. चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात केली आहे चिखलवाडी संघाने. पहिला फलंदाज खूप लवकर बाद झाला होता सुहास. त्यानंतर चांगली पार्टनरशिप. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतायत. चेंडू जागेवरतीच थांबतोय. शॉट मिड विकेटला. स्वतः गोलंदाज जात आहेत चेंडूवरती. उचलण्यासाठी मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 28. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होती. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज वैभवकडून. वैभवच्या गोलंदाजीमध्ये अचूकता आहे, भेदकता आहे आणि आक्रमकता देखील आहे. कारण की मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले. खराब चेंडू, त्याला योग्य उत्तर पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिले 3 चेंडू खूप चांगले हाताळले होते. खराब चेंडू फेकला. हाफ ट्रॅकर त्याला योग्य उत्तर दिलं. फलंदाज सुशांतच्या बॅटमधून हा षटकार आलाय. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चिखलवाडीचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. सुशांतच्या बॅटमधून गिअर चेंज केलाय. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतोय सुशांत. धावसंख्या 40. लाऊड अपील करताय आणि यस फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. सुटकेचा श्वास घेतला असेल कॅप्टनने. कारण की सुशांतची गोल्डन विकेट मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे. गोलंदाज वैभवला शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. साठी यायचा आहे. नेक्स्ट मॅच या 2 संघांमध्ये असणार आहे. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. धावसंख्या 40 आहे. कमबॅक करावा लागेल अर्जुनला. या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करावे लागतील जेणेकरून कमबॅक होईल या सामन्यामध्ये. नवलाईवाडी या संघाचं कारण की एका मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल केलेली आहे RKCC चिखलवाडी संघाने.
यावेळी मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज जज करते. कॉट इन बॉलची संधी आहे आणि या संधीचं सोडणं करू शकला नाहीये गोलंदाज आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 42-42. शेवटचं षटक सुरू आहे. 42 धावा धावफलकावरती. सागर आणि दिनेश ही जोडी आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला दिनेश आहेत, खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. एक षटकार देखील आलाय दिनेशच्या बॅट मधून. मोठी फटके अपेक्षित आहेत दिनेश कडून संघाला. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतायत आणि 2-2 क्षेत्ररक्षक आले होते. चुकीचं जजमेंट मी तर म्हणेन. पाहावं लागेल, चेंडू हरवलाय असं वाटतंय, पण ही क्लिप व्हायरल होईल ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 4 धावा, परंतु 1 रन शॉट आहे, त्यामुळे 3च धावा मिळतील या चेंडूवरती. अक्षरशः झेल ड्रॉप झाला आणि चेंडू हरवला. 2-2 क्षेत्ररक्षक आले होते झेलवरती आणि झेल हातातून निसटला आणि चेंडू अक्षरशः हरवला. त्यामुळे एकूण 4 धावा पूर्ण केल्या होत्या, 1 रन शॉट आहे, त्यामुळे 3च धावा मिळतील. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं. वेग थोडासा कमी होता या चेंडूमध्ये, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केले होते चेंडूवरती आणि स्लोअर वनचा वापर केला होता. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 2 बाद. 45 धावा धावफलकावरती आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलेला आहे. मिडऑफला चेंडू थांबतोय. 1 धाव झाली पूर्ण. धावबाची संधी आहे आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 47 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 47. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शफल झाले होते. अक्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न आणि मिळते फक्त 1च धाव. पंचांचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 48 धावा. मी कौतुक करेन गोलंदाज अर्जुनचं, कारण की या अंतिम षटकामध्ये, या स्लो ओव्हरच्या षटकामध्ये एकही चौकार, एकही षटकार आला नाहीये. अवघ्या 8 धावेंचं इकॉनॉमिकल षटक हाताळलं आणि संघाला या मॅच मध्ये कमबॅक करून दिलेला आहे. 49 धावांचं टार्गेट असेल नवलाईवाडी या संघासमोर. टॉस आपण करूया. ससेगाव आणि उदगीरी या 2 संघांमध्ये असेल या पुढील सामना. उदगीरी संघ देखील इथे प्रथमच दाखल होतोय. नक्कीच तुमचं देखील स्वागत आहे शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये आणि तुम्हाला शुभेच्छा असतील, तुमच्या संघाला शुभेच्छा असतील. या पुढीलच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये तुमचा खेळ चांगला तुम्ही कराल हीच अपेक्षा आहे सर्वांना देखील, कारण की जे नव्याने संघ दाखल होत आहेत त्यांना आपण शुभेच्छा देऊया. त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम नक्कीच आमचे अध्यक्ष साहेब करतायत, जेणेकरून जास्तीत जास्त संघ, जेवढे जास्त संघ येतील तेवढीच मजा येईल या पुढीलच्या सीझनमध्ये. कारण की काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो. संदीपदादा चाळके असतील, त्यांचे संपूर्ण पदाधिकारी असतील, जेमतेम मला तरी वाटतंय की 40+ संघ आतापर्यंत आपल्या असोसिएशनमध्ये आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे मला तरी वाटतंय की जे टेनिसचं सीझन येणार आहे 2 महिन्यानंतर, तोपर्यंत 50 आपण क्रॉस करू असं वाटतंय. कारण की नरेश दादा देखील आहे आणि 40 संघ जवळजवळ आलेले आहेत नरेश दादा, आणि 50+ जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. कारण की आपल्याकडे अजून 2 महिने आहेत. नोव्हेंबर महिन्यामध्ये आपला नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटचा सीझन सुरू होणार आहे आणि प्रत्येक रविवारी नक्कीच स्पर्धा असतात. ससेगाव टीमचे कॅप्टन ससेगाव संघाचे संगणक, आपण टॉससाठी या. ससेगाव संघाचे संगणक
यस आलेले आहेत टॉससाठी. आदरणीय नरेश दादा गोपाळ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. ससेगाव या संघाने आय थिंक टॉस जिंकलेला आहे. टॉस कोणी जिंकलाय? ससेगाव उदगिरी. उदगिरी या संघाने टॉस जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय बॅट फर्स्ट. क्या बात आहे. जेव्हा जेव्हा संघाने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारतात तेव्हा तेव्हा आम्ही त्याला ऑस्ट्रेलियन वृत्तीचा निर्णय म्हणत असतो, कारण की ऑस्ट्रेलिया हा एकमेव असा संघ आहे जो टॉस जिंकून 90% तरी बॅटिंग स्वीकारतो. $49 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. नवलाईवाडी या संघाला अर्जुन आणि विजय ही जोडी आपण पाहतोय. डीजे पवन देखील सज्ज आहे. त्याच्या माध्यमातून सकाळपासून आपण पाहतोय सुमधुर संगीत ऐकतोय. क्रिकेट विथ म्युझिक. खऱ्या अर्थाने क्रिकेटला ग्लॅमर आलं जेव्हा IPL ला सुरुवात झाली 2008 साली. कोणाला नावही माहीत नसेल, ललित मोदी यांनी नक्कीच ते IPL सुरू केलं. त्यानंतर गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय कित्येक गलीतील खेळाडू देखील जे खेळाडू नक्कीच नावारूपाला नव्हते ते सर्व खेळाडू नावारूपाला आले आणि करोडपती देखील झाले, कारण की एका सामान्य खेळाडूला करोडपती नक्कीच करण्याचं काम IPL करतं. आणि प्रकाश झोतामध्ये एका रात्रीमध्ये प्रकाश झोतामध्ये आणण्याचं काम देखील IPL ने केलेलं आहे. त्याच्याच धर्तीवरती नक्कीच टेनिस बॉलमध्ये विनोद पाटील सर ISPL देखील आलेला आहे. आणि येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये नक्कीच ISPL आहे 26 जानेवारीपासून. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग. ठाण्याच्या ऐतिहासिक मैदानावरती ती स्पर्धा आपण पाहिली. दादोजी कोंडेव स्टेडियमवरती करीना कपूर आणि सैफ अली खान फॅम टीम ती स्पर्धा जिंकली. टायगर ऑफ कोलकाता. गोलंदाज आहे सुशांत. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा या सामन्यासाठी. 49 धावांचं टार्गेट आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज अर्जुन. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर नाहीये. गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय अर्जुनच्या बॅट मधून. संख्य आहे 4. 12.25च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवायच्या आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. पाठवलाय स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशाला गवसणी करणारा गगनचुंबी गगनभेदी. इट्स आउट ऑफ दी पार्क. बिग हिट षटकार. धावसंख्या 10. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिलेली आहे अर्जुनने. गोलंदाजी खूप चांगली केली. शेवटच्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा खर्च केल्या आणि फलंदाजी देखील चांगली करतात. एक षटकार एक चौकार आलाय अर्जुनच्या बॅट मधून. कमबॅक झालं. तिसऱ्या चेंडूवरती आलाय हा डॉट बॉल. सुशांत, ज्या सुशांतने पहिल्या इनिंग मध्ये चांगली फलंदाजी केली होती. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलाय. हेच पाहिलं पंचांनी देखील आणि पंचांनी दंडित केलेला आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 12च्या सरासरीने धाव बनवायच्या आहेत. 12.25च्या सरासरीने.
अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. बॅकपुल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. 2 धावा नक्कीच पूर्ण होती सहजरित्या. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात दमदार केली आहे कारण की सुशांत हा प्रमुख गोलंदाज आहे आणि त्या प्रमुख गोलंदाजावरती प्रत्येला चढवलाय. त्याचाच खरपून समाचार घेतलाय. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. धावसंख्या आहे 17. ज्या सुशांतने पहिल्या इनिंग मध्ये षटकारांची आतिषबाजी केली होती त्याच सुशांतवरती आक्रमण चढवलं जाते. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. षटकार. आणि सामना खुला झालेला आहे. 26 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. नवीन गोलंदाज दिनेश येत आहेत. फुल टॉस चेंडू आहे. मिसटायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू पट नो मॅन्स लँड झोन मध्ये मिळते. फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. अर्जुनला स्वतःवरती विश्वास आहे आणि त्या अनुषंगाने तो बॅटिंग देखील करतोय. धावसंख्या आहे 24. अजूनही 25 धावा बनवायचे. चेंडू शिल्लक आहे 17. RKCC चिखलवाडी आणि नवलाईवाडी या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आपण पाहिला. गोलंदाज दिनेश यांचा अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न केला होता. राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत आणि उजव्या हाताच्या बॅट्समनला ते एक नॅचरल अँगल निर्माण करतायत. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फक्त बनतील प्रेक्षक. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. 19 धावांची गरज आहे. गंगाराम तुमच्या माहितीसाठी, कारण की गंगाराम यांचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल मिळते. अवांतर धाव चेंडूवरती. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला. यस, 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा येतोय. डोक्याच्या वरून हा चेंडू गेला होता तेच पाहिलं सादिक सरांनी आणि पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलेला आहे. धावसंख्या 31. 31 धावा जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. समीकरण सोपं झालेलं आहे या मॅच मध्ये, कारण की 49 धाव बनवायच्या होत्या. डेट चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. सागर मोरे सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळी हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. धावसंख्या आहे 37 आणि वैयक्तिक अर्जुन खेळतायत. 9 चेंडू आणि 34 या धावसंख्येवरती. अर्जुनची फलंदाजी आवडली असेल तर अर्जुनसाठी एकदा जोरदार टाळ्या. खराब चेंडू दिशेपासून भरकटतायत. दबाव दबाव आणि दबाव आहे गोलंदाजावरती आणि या दबावामध्ये चुका होत आहेत. 9+2
मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा. धावसंख्या आहे 40 आणि अजून एक धाव. चेंडू हरवलेला आहे, सापडत नाहीये कारण की गवत थोडंसं जास्त वाढलेलं आहे, त्यामुळे 4 धावा झालेल्या आहेत. पंच किती धावा असतील, 4 का 5? आता पंच सांगतील की धावून किती धावा असतील, की या चेंडूवरती 8 धावा 10 धावा पूर्ण करा असं आहे का? पंच किती धावा असतील? 6 आणि 9चा 1, 7 धावा एकूण. तरी चेंडू सापडत नाहीये. घ्या चला नवीन चेंडू घ्या, काय हरकत नाहीये. कारण की आता 5 ते 6 दिवसानंतर गणपती देखील येत आहेत, त्यामुळे गवत देखील थोडासा वाढलेला आहे. फ्रीट आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 44 धावा धावफलकावरती आहेत आणि आता मात्र 5 धावांची गरज आहे. अर्जुनला थोडासा थकवा जाणवतोय कारण की 6 धावा त्यांनी धावून पूर्ण केलेल्या आहेत. क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा जणू काय या हाताला चटके लागलेले आहेत आणि येतोय हा चौकार. स्कोर लेवल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. मच अजित होते, अजितने हा झेल ड्रॉप केलेला आहे. 45 जर्सी क्रमांक आहे. नक्कीच अनेक टीममध्ये आपण पाहत असतो 18 क्रमांक आणि 45 क्रमांकाच्या तुम्हाला जर्सी नेहमीच पाहायला मिळतात प्रत्येक संघामध्ये. म्हणजे प्रत्येक गावच्या संघामध्ये या 2 जर्सी तर नक्कीच असतात, कारण की विराट कोहली आणि रोहित शर्माचा तेवढा फॅन बेस मोठा आहे, फॅन फॉलोविंग त्यांचा मोठा आहे, त्यामुळे अनेक खेळाडू त्यांचे फॅन असतात. त्याच्या खातीर ते आपल्या जर्सीवरती त्यांच्या क्रमांकाचं नक्कीच ते मेन्शन करत असतात. एका धावेची नक्कीच गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ससेगाव आणि उदगिरी या दोन्ही संघांना विनंती असेल आपण देखील सज्ज राहायचं आहे. या पुढील सामना नक्कीच उदगिरी संघाने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि ससेगाव संघाला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे. आणि विजयी फटका येतोय. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे नवलाईवाडी संघाने. अभिनंदन नवलाईवाडी संघाचं. अर्जुनचं अभिनंदन. अप्रतिम बॅटिंग केली अर्जुनने या मॅचमध्ये आणि RKCC चिखलवाडी संघाला